आज ऑफिसमध्ये काम करत असताना तो पुन्हा पुन्हा त्या विचारात हरवत होता. काही क्षणांसाठी टाईपरायटरचे आवाजही दूर जात होते. आणि मग अचानक खडखड खटखट त्या मशीनच्या आवाजाने तो पुन्हा भानावर यायचा. त्याचा स्वतःशी चाललेला लपंडाव काही वेळानंतर टाईपरायटर गुरूच्या लक्षात आला आणि त्याने न राहवून आपलं काम थांबवत शेवटी प्रभाकरला विचारलं, "काय रे प्रभा, दररोज काम चालू असताना अतिशय दक्ष असलेला तू आज कुठल्या जगात हरवला आहेस?" प्रभाकर, "नाही रे, काही नाही." हे ऐकून गुरु म्हणतो, "बरं, सांगायचं नसेल तर राहू दे. एक काम कर, थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरून ये, तुला बरं वाटेल." हे ऐकताच जणू आधीच ठरवल्यासारखा प्रभाकर ताडकन उठला आणि गुरुला म्हणाला, "तू म्हणतोस ते बरोबर आहे. मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो. तोपर्यंत तू येथील काम सांभाळ." असे म्हणत प्रभाकर ऑफिसमधून बाहेर पडतो. ऑफिसमधून बाहेर पडताच शहराच्या गजबजाटातून मार्ग काढत थोडासा अस्वस्थ पण आतून उत्सुक प्रभाकर थेट जुन्या लायब्ररीत पोहोचला. जुन्या पुस्तकांचा मंद वास आणि पानं उलटण्याचा हलका आवाज. त्या शांततेत प्रभाकर आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता. तो पुस्तकं चाळत होता, मासिकं पलटत होता आणि त्याचवेळी एका कोपऱ्यात कोणीतरी स्केच काढत बसलं होतं. तो होता आनंद, प्रभाकरचा मित्र, ज्याच्याकडे प्रभाकरचे लक्ष गेले नव्हते. मात्र आनंद मघापासून प्रभाकरची अवस्था पाहत होता. तो त्याच्या जवळ येत म्हणाला, "काय म्हणताय पत्रकार प्रभाकर देसाई?" प्रभाकरने वर पाहिलं. "अरे आनंद, बऱ्याच वर्षांनी भेटतोय आपण." आनंद, "हो, तू कॉलेजनंतर आत्ताच दिसलास मला. काय शोधतोस?" प्रभाकर, "अरे हे बघ." असे म्हणत प्रभाकरने तो कागद त्याच्या हातात दिला. "ही पेन फ्रेंडची कल्पना खूप आवडली मला, पण अजून नीट समजली नाही." त्याचे ऐकून आनंद हसतो. त्यावर प्रभाकर म्हणतो, "अरे हसतोस काय?" आनंद, "अरे प्रभा, ज्या मासिकाबद्दल तू विचारतोयस त्यासाठी मी काम करतो." हे ऐकून प्रभाकरच्या चेहऱ्यावर उत्साह चमकला. "तुला माहिती आहे सगळं?" "अरे हो, मैत्र सुगंध नावाचं मासिक आहे आणि गेल्या वर्षभरापासून यातून पेन फ्रेंड पत्रव्यवहार चालू आहे. मी सुद्धा त्याचा सदस्य आहे. तुला बनायचंय का पेन फ्रेंड?" आनंद अगदी उत्स्फूर्तपणे विचारतो. हे ऐकून प्रभाकर, "अरे, त्याच्यासाठीच तर ही सगळी धडपड चालू आहे." आनंद, "चल तर मग, तुला त्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि तुला सभासद करून घेण्यास सांगतो. त्या निमित्ताने जाता जाता तुझ्या माझ्या बाकीच्या गप्पाही होतील." प्रभाकर, "हो, नक्की मित्रा. चल जाऊ." असे म्हणत ते दोघे मैत्र सुगंधच्या ऑफिसमध्ये जातात. त्या रात्री घरी परतल्यावर प्रभाकरने टेबलावर मासिक ठेवलं. तो शांतपणे पानं उलटू लागला. पानं उलटताना त्या मॅगझिनमध्ये परदेशातील पेन फ्रेंड्सची यादी मिळते आणि त्यातलं पहिलंच नाव त्याच्या मनात ठसून राहतं. ते नाव असतं एलिना मोरोझोवा, एक कलाकार, मॉस्कोमध्ये राहणारी. प्रभाकर ठरवतो पहिलं पत्र हिलाच लिहायचं. तो कागद आणि पेन काढतो आणि पत्र लिहिण्याचा विचार करू लागतो. आता कागद आणि पेन टेबलावर आहे, पण या त्याच्या पहिल्या पेन फ्रेंड पत्राची सुरुवात प्रभाकर नक्की कशी करेल? टेबलावर कागद आणि पेन तयार होते, पण शब्द मात्र त्याच्या मनात अडकले होते. कारण हे फक्त एक पत्र नव्हतं, तर एका अनोळखी नात्याची सुरुवात होती.